NDTV मराठीच्या महाराष्ट्राचा जाहीरनामा या पहिल्या इलेक्शन कॉन्क्लेव्हमध्ये आता वेळ झाली आहे, पुढे जाण्याची वेळ झाली आहे तरुण नेतृत्वाचं मत जाणून घेण्याची। महाराष्ट्र म्हणजे तरुणांची वर्कफोर्स, तरुण वयातील लीजर्स बनण्याकडे सध्या या राज्यातल्या तरुण नेतृत्वाचा कल दिसतोय। राज्यातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींमधून ते घडतायत की त्या घडामोडी बदलण्यासाठी ते धडपडतायत। कणखर महाराष्ट्राचं तितक्याच कणखरतेनं नेतृत्व करण्यासाठी तरुण राजकीय नेते तयार आहेत का? आधीच्या पिढीनं बनवलेला महाराष्ट्र त्यांना बदलायचा आहे की तोच वारसा पुढे न्यायचा आहे? कसा हवाय नवा महाराष्ट्र? नव्या नेतृत्वाला, महिला नेतृत्वाला नेमकं काय हवंय? आणि यासाठी आपण राजकीय तरुण नेतृत्वाकडून जाणून घेणार आहोत। यासाठी आपल्याकडे या महाराष्ट्राच्या जाहीरनामा या कॉन्क्लेव्हमध्ये आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत मनसे नेते आणि वरळीचे उमेदवार संदीप देशपांडे आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर। दोघांनाही मी मंचावर आमंत्रित करते आणि यापुढची सूत्र सोपवते माझे सहकारी श्रीरंग खरे यांच्याकडे। निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे, प्रचाराचा धुरळा उडालेला आहे। निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे चित्र नेमकं कसं असेल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। जशी माझी सहकारी हेमालीने ओळख करून दिली तसं मी स्वागत करतोय रुपालीताई चाकणकर आपल्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहेत। सोबतच संदीप देशपांडे हे देखील आपल्यासोबत चर्चेमध्ये असणार आहेत। आपण सुरुवात संदीप देशपांडे यांच्याकडनं करूया। त्याचं कारणही मी सांगतो, कारण ते एका सगळ्यात मोठ्या लक्षवेधी लढतीचा भाग असणार आहेत। वरळी मतदारसंघामधून ते मनसेतर्फे निवडणूक लढवत आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुकाबला असणार आहे। संदीप, तुम्ही वरळी हा मतदारसंघच का निवडला? माहीममधनं तुम्ही निवडणूक लढवलेली होती आणि आता तुम्ही वरळीमध्ये आलेला आहात। तुम्हाला बिग फाईट आणि बिग ज्याला बॅटल म्हणतो ते लढायची इच्छा आहे का, म्हणून तुम्ही हा मतदारसंघ निवडलात का? नाही, असं आहे की आपल्याला माहीत असेल तर 2019ला आम्ही काय हा मतदारसंघ लढवला नव्हता। त्यावेळेला आम्ही एक बाय दिला होता, म्हणजे राजसाहेबांनी ठरवलेलं बाय द्यायचा, त्यामुळे बाय दिला होता। पण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा वरळीचा विकास व्हायला पाहिजे होता, वरळीचे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते, वरळीकरांना एक दिलासा मिळायला पाहिजे होता, तसं तो होताना दिसला नाही। आणि माहीममध्ये आमच्याकडे लढवायला खूप लोक आहेत, तर वरळीमधल्या लोकांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे। शेवट मी राहतो त्या मतदारसंघाला लागून असलेला मतदारसंघ आहे, कुठला मध्ये सिलिंग पण नाही आहे त्याच्या, म्हणजे अगदीच लागून आहे तो। त्यामुळे मी सन्मान्य राजसाहेबांना विचारलं की माझी इच्छा आहे तो लढवायचा मतदारसंघ, तुम्ही जर परवानगी दिलीत तर मी तिथे काम सुरू करेन। त्याप्रमाणे त्यांनी परवानगी दिली आणि मी काम चालू केलं आणि खूप चांगला प्रतिसाद वरळीमध्ये आहे। खरं तर काही लोकांना असं वाटतं की म्हणजे इथे आम्ही आहोत म्हणजे कोणीच आलं नाही पाहिजे। मला असं वाटतं हा पण गैरसमज जो का आहे तो दूर करणं गरजेचं होतं। तो यावेळेला वरळीकर दूर करतील की कुठलाही मतदारसंघ ही कोणाचीही जागीर नसते, हे एकदा सगळ्यांना कळलं पाहिजे। जसं राहुल गांधींना अमेठीत कळलं तसं मला असं वाटतं इथे सुद्धा काही लोकांना ते समजणं गरजेचं आहे। तुम्हाला दोघांना एक विचारण्याचा समान धागा आहे, पण तो प्रश्न नंतर विचारतो। ताई, तुमच्याकडे येतो। जशी वरळीची लढत ही खूप प्रॉमिनंट आहे, तशीच बारामतीची लढत पण खूप प्रॉमिनंट झालेली आहे। सगळ्यांचं लक्ष त्या लढतीकडे। योगेंद्र पवार यांना उमेदवारी देणं टाळता आलं असतं का? कारण जसं या आधी अनेक राजकीय पक्षांनी, उदाहरण देऊया आपण वरळीचं, राज ठाकरेंनी उमेदवार दिलेला नव्हता, तसं बारामतीमध्ये करता येणं शक्य नव्हतं का? खरं तर आपण निवडणुकींना सामोरं जातोय आणि एक लोकशाहीचा भाग म्हणून आपण प्रत्येकजण ही निवडणुकीच्या प्रक्रियेमधून जात असताना समाजाला काय हवं, राज्याला काय हवं आणि देशाला काय हवं आणि जनतेचा कौल काय या माध्यमातून देत असतो। त्याच्यामुळं यामध्ये उमेदवार देणं टाळता आलं असतं, पण टाळण्यापेक्षा खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीने त्या भागामध्ये काम केलंय, एक चांगल्या पद्धतीचं विजन महाराष्ट्राला दिलेले,
ती व्यक्ती बारामतीमधून येते, त्याच्यामुळे कोणीही उमेदवार दिला तरी त्याचा काही फारसा फरक पडणार नाही. त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने ही निवडणूक लढूयात आणि चांगल्या पद्धतीने लोकांमधला कौल पुन्हा एकदा जनतेसमोर या निमित्तानं दिसेल. जो समान धागा मगाशी मी म्हणत होतो तो असा आहे की घराणेशाही हा मुद्दा जसा वरळीमध्ये तसंच बारामतीमध्ये. घराणेशाहीबद्दल आपलं मत काय आहे? कारण अमित ठाकरेंना पण माहीममधनं उमेदवारी दिलेली आहे आणि तुम्ही लढताय आदित्य ठाकरेंविरोधात. तर घराणेशाहीबद्दल आपल्या पक्षाचं मत नेमकं काय आहे? मला असं वाटतं की दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जसं सचिन तेंडुलकरच्या मुलाला अर्जुनला वाटलं की आपण क्रिकेट खेळलं पाहिजे, वडिलांची पुण्य आहे म्हणून एक संधी मिळते, प्रत्येकाला मिळायला पाहिजे. शेवट आता समजा तुमचा मुलगा असेल, त्याला पत्रकार व्हायला वाटलं तर संपादक वगैरे ओळखीचे असतात, पटकन चान्स मिळून जातो. पण त्याचं मेटल त्यांनी जर प्रूव्ह नाही केलं, एखादी एक्सक्लुझिव्ह बातमी त्यांनी काढली नाही, एखादी एक्सक्लुझिव्ह स्टोरी त्यांनी दिली नाही, तर मला नाही वाटत त्याला चॅनलमध्ये काय प्रमोशन मिळेल. संधी प्रत्येकाला मिळते, म्हणजे ती पुण्याईमुळे मिळते. पण त्या संधीचं त्यांनी जर सोनं करू शकलं नाही तर मग मला असं वाटतं त्याच्या करिअरला काय अर्थ नाही. संधी मिळायला काय हरकत नाही, ठीक आहे, वडिलांची पुण्यामुळे एखादी संधी सगळ्यांना मिळते. पण त्या संधीचं रूपांतर सोन्यामध्ये करता येतं का, या टॅलेंटवर तुमचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून असतं. ते जर तुम्ही करू शकला नाहीत तर लोक तुम्हाला घरी बसवणार. तुम्ही जर चांगलं क्रिकेट खेळलं नाहीत तर तुम्हाला IPLच्या पुढे चान्स नाही मिळत. तुम्ही जर चांगली म्हणजे वडिलांमुळे एखादा सिनेमा मिळतो कुमार गौरवसारख्याला, पण पुढे काहीच होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं संधी मिळण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, त्या संधीचं सोन्यात रूपांतर करता आलं पाहिजे, हा इम्पॉर्टंट विषय आहे. ताई, जसा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप होता घराणेशाहीचा, तसाच आरोप आता तुमच्या पक्षावर पण लागतो. सेम धागा आहे. घराणेशाहीच्या आरोपाला तुम्ही कसं उत्तर देणार? कारण बघा असं आहे की सुनेत्राताई झाल्या, पार्थ पवार झाले, स्वतः अजितदादा आहेत आणि त्यांच्या विरोधात तुमच्याच घरातला म्हणजे पवारांच्याच कुटुंबातला एक माणूस लढतोय. सगळं बारामतीचं राजकारण हे पवार कुटुंबामध्येच फिरतंय असा आरोप केला जातो. याच्यामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्राचं राजकारण हे बारामतीमधूनच सुरू होतं. त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं आणि आपल्या सगळ्यांचंच लक्ष हे बारामतीकडे कायम राहिलेलं आहे. पण वडील डॉक्टर आहेत म्हणून मुलगा डॉक्टर होत नाही, त्याला स्वतःला प्रॅक्टिस करावी लागते. आणि जसं संदीपजी म्हटले की एकदा संधी मिळू शकते, पण जनतेमधला कौल असा असतो की जनतेला काय दिलं आहे, जो कोणी उमेदवार असेल, जो कोणी लोकप्रतिनिधी असेल, तर एकदा 5 वर्षाची संधी दिल्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचं काम पाहिलं जातं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की घराणेशाहीचा आरोप हा सगळ्यांकडं सगळ्याच पक्षामध्ये केला जातो. आणि यामध्ये काय होतं, घराणेशाहीमधून आलेली व्यक्ती ही कदाचित राजकारणाचा मार्ग स्वीकारत असताना ज्या अडचणी येतात, जे व्यासपीठ मिळायला पाहिजे, जो सहजासहजी रस्ता मिळायला पाहिजे, तो कौटुंबिकमधून येत असल्यामुळे तो मिळून जातो. पण शेवटी स्वतःचं कर्तृत्व त्यांना स्वतः सिद्ध करावं लागतं, तेव्हा ही जनता स्वीकारत असते. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जरी आरोप होत असले तरी जो कोणी मैदानात उतरतो त्याला स्वतःचं अस्तित्व पणाला लावून ते दाखवावं लागतं. ताई, आणखी एक मुद्दा आहे की यांचा पक्ष आहे, आपण असं धरून चालू, मनसेचाच उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे की महायुतीला मनसे आता का नको आहे? मनसेने तुम्हाला पाठिंबा दिला, अर्थात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 3 पक्ष आहेत, पण मग आता मनसे का नको? मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुका ह्या वेगळ्या क्रायटेरियामध्ये लढल्या गेल्या होत्या. यामध्ये मनसे आमच्यासोबत होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सगळेजण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो होतो. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 288 ठिकाणी आपण जागा लढतोय, ज्या लोकसभेला अत्यंत कमी प्रमाणात असतात. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी हा अनेक वर्षानुवर्ष त्याच्या भागामध्ये काम करत असतो आणि त्याला असं वाटत असतं की या 5 वर्षानंतर जी संधी मिळणार आहे ती मला जनतेच्या सेवेसाठी मिळावी. आणि नेत्यांना देखील वाटत असतं की आपला कार्यकर्ता त्या भागामध्ये वाढला पाहिजे. कार्यकर्त्याला न्याय देता आला तर पक्ष वाढतो आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे. आता पुन्हा एकदा मनसेने अनेक उमेदवार जाहीर केले, त्या सगळ्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. शेवटी कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, संघटना हा पाया असतो आणि ही संघटना आणि कार्यकर्ता जपण्याचा प्रयत्न मनसेने त्यांच्या माध्यमातून केलेला आहे आणि काही ठिकाणी ते आम्हाला बरोबरीने साथ देतील. संदीपजी, मनसे आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि मला असं वाटतं की कसं आहे, लोकसभेची परिस्थिती वेगळी होती, विधानसभेची परिस्थिती वेगळी आहे.
लोकसभेला मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता. त्याच वेळेला आपल्याला आठवत असेल तर शिवतीर्थावर त्यांनी सांगितलं होतं की आता विधानसभेच्या तयारीला लागा. बरं, या लोकांचे जे म्हणजे जागांचं सगळं चाललेलं की भारतीय जनता पक्ष 160 170 लढवणार, मग शिंदेसाहेबांची शिवसेना 100 ते 120 लढवणार, पवारसाहेबांचं अजित पवारसाहेबांचं 80 ते 90 लढवणार. तर ऑलरेडी त्या जागा मला असं वाटतं 400च्या आसपास झाल्या होत्या 288 पैकी. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये घुसून अजून ह्यांना त्रास देण्यामध्ये काय अर्थ नव्हता. म्हणजे 288 पैकी 400 जागा लढवतच होते तिघजण मिळून. त्यात आम्ही गेलो असतो तर 450 वगैरे जागा झाल्या असतात 288च्या. त्यामुळे आम्ही विचार केला की आपण वेगळं लढवलेलं चांगलं. आणि मुळात असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक विजन घेऊन एक लोकांपर्यंत म्हणजे नो हार्ड फिलिंग्स आहे, पण महायुती किंवा महाविकास आघाडी याच्यापेक्षा एक वेगळा पर्याय जनतेला मिळाला पाहिजे. ज्या पद्धतीचं राजकारण हे गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राने बघितलं, म्हणजे आता तर कोण कुठल्या पक्षात इलेक्शनच्या आधी जाईल याची काय हे नाही. म्हणजे भाजपचा असलेले मुरजी पटेल पटकन शिंदे साहेबांकडे जातात, निलेश राणे शिंदे साहेबांकडनं निवडणूक लढवतात, मग शिंदे साहेबांचा कोणतरी भाजपमध्ये जाऊन निवडणूक. असं राजकारण मी 1988 पासून फॉलो करतो राजकारण. मी तरी असं बघितलं नव्हतं की एवढ्या इझिली माणूस पक्ष बदलतो. एवढं इझिली तर आपण कपडे नाही बदलत, एवढं इझिली माणूस पक्ष बदलतोय. मग मला वाटत नाही की जर पुढची पिढी हे बघत असेल तर हे राजकारण असंच असतं असं जर त्यांचा समज झाला तर ती आपली चूक ठरेल. आज असं आहे की वाईट परिस्थिती कुठल्या पक्षाला येत नाही का, तर सगळ्यांना येते. चांगली परिस्थिती आपल्या इव्हन घरामध्ये पण, आपल्या बिझनेसमध्ये पण, आपण करतो ते व्यवसायामध्ये पण, बॅड पॅच गुड पॅच क्रिकेटियरच्या पण आयुष्यात असतो. पण याचा अर्थ तो टीम नाही ना बदलत की आता सध्या पाकिस्तानची टीम जिंकते चला मी इंडिया सोडून पाकिस्तानमध्ये जाऊन खेळेन, असं नाही होत. मला असं वाटतं हा प्रत्येकाची टीम काय आहे त्याचा विचार करून ते केलं पाहिजे. पण ठीक आहे, म्हणजे हा शेवट ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, ज्याच्या त्याच्या विचारधारेचा विषय आहे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित आमची विचारधारा लोकांना चुकीची वाटते की हा का मूर्खासारखा बडबडतोय, उलट जिंकणाऱ्या पक्ष त्यांनी जाळला पाहिजे, असाही विचार करणारे लोक असू शकतात. शेवट ज्याच्या त्याचा विचार आहे. संदीपजी, एकूण राजकीय परिस्थिती बघता सध्या एका पक्षाचं सरकार येणं हे जवळपास अशक्य आहे. आघाडी किंवा युती कोणासोबत तरी जाणं हे गरजेचं आहे. राज ठाकरेंनी असं म्हटलं की आमची सत्ता येणार, आम्ही सत्तेत बसणार. कोणत्याही युती आघाडीशिवाय हे कसं काय शक्य आहे? होत ना, पण त्या जर तरच्या प्रश्नाला आज उत्तर द्यायची गरज नाही ना. पण करावं तर लागेल, कारण 20 नोव्हेंबर 2024ला इलेक्शन होईल. 23 नोव्हेंबरला रिझल्ट लागेल. त्याच्यानंतर माझी विनंती आहे श्रीधरजी, तुम्ही पुन्हा एकदा बोलवा, आपण यावर निश्चित चर्चा करू. आज जी गोष्ट घडलीच नाही आहे त्या गोष्टीचा एवढा विचार करायचा, एवढं इमॅजिन करायचं की मग आमच्या किती येतील, यांच्या किती येतील, महाविकास आघाडीच्या किती. बरं, ते जे एक्झिट पोल आणि आकडे ते पण फेल व्हायला लागले आता त्या हरियाणामध्ये बघितलं. म्हणजे त्याच्यावर हे करून विचार करायचा तर तेही फेल जातात. त्यामुळे आत्ता आपण इलेक्शन लढूया, आपले जास्तीत जास्त आमदार येतील याचा प्रयत्न करूया, हा आमचा विचार आहे. जास्तीत जास्त आमदार कसे येतील निवडून याचा प्रयत्न करूया, आणि मग महाराष्ट्राच्या भल्यासाठी जे योग्य असेल निर्णय राजसाहेब घेतील 23 नोव्हेंबरचा रिझल्ट लागल्यावर. पण सत्तेत असू एवढं नक्की. ताई, सत्तेत असू म्हणतायत, तुम्हालाही आशा आहे की सत्तेत येणार. असा मित्रपक्ष जर तुम्हाला लाभला, त्यांचे आमदार आले एक सायझेबल संख्या, आणि जर तुम्हाला गरज वाटली सत्ता स्थापन करण्यासाठी यांची मदत घ्यायची, पुन्हा एकदा झरतरचाच प्रश्न आहे मला माहिती आहे, पण असा मित्र चालेल का? का अजून दुसऱ्या लोकांसाठी पण तुमचे दरवाजे खुले असतील जे तुमच्या पक्षातनं इतर पक्षात गेलेत किंवा तुमचे जुने मित्रपक्ष आहेत? गेल्या काही महिन्यांपासून महायुती सरकारने महाराष्ट्रामध्ये जे काही काम केलं ते अतिशय उत्तम असं काम केलं. अगदी दुर्बल घटकांसाठी असेल, शैक्षणिक योजना असतील, आमची लाडकी बहीण योजना असेल, एक लाडकी योजना असतील, आणि या सगळ्यांमध्ये आम्हाला जो आत्मविश्वास वाटतो तो यासाठी की आत्ता 4,64,00,000 ह्या महिला मतदार आहेत आणि नव्यानं येणाऱ्या महिला मतदार ह्या जवळजवळ 9 लाख आहेत. यामध्ये आम्हाला ज्या महिला मतदान करणार आहेत
त्याच्यामध्ये सर्वाधिकपणे आम्हाला एक विश्वास वाटतो ते म्हणजे सत्तेत येणार ते महायुती सरकारच, आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा मनसे आमच्यासोबत येत असेल किंवा सत्ता स्थापन करत असेल, जी काही गणितं जुळतील त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने हे सगळे विषय पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून घेतले जातील आणि त्याचा आम्हाला आनंद वाटेल. ताई, लाडकी बहीणचा तुम्ही उल्लेख केलात. लाडकी बहीण गेम चेंजर ठरणार असं म्हणतात, पण अनेकांना वाटतं की अशा पद्धतीनं कोणाला मोफत पैसे देऊ नयेत, त्यापेक्षा महिलांना सक्षम करावं. फ्री बीचं जे राजकारण आहे जे संपूर्ण देशामध्ये, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? संजय गांधी निराधार योजना जेव्हा सुरू झाली होती किंवा अशा अनेक योजना सुरू झाल्या होत्या त्या देखील अशाच मोफत दिलेल्या होत्या, पण त्यावेळेस विरोधामध्ये असलेल्याने आणि आत्ता सत्तेत असलेल्याने कोणत्याही पद्धतीचं असं राजकारण कोणत्याही गोष्टीवरून केलं नाही. आत्ता विरोधक काय करतात, कोणतीही घटना घडली की त्याचा संबंध लाडकी बहिणीशी जोडतात, कारण की त्यांना लाडकी बहीण योजनेची धास्ती वाटते. संजय गांधी निराधार योजना अजूनही चालू आहे, पण त्याचा संबंध आम्ही कोणत्याही घटनेशी महाराष्ट्रात कुठेही जोडला नाही. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना ही कोणासाठी दिली आहे? आर्थिक दुर्बल घटकासाठी दिली आहे. वाड्या वस्त्या आदिवासी पाड्यांपर्यंत जी महिला भगिनी आहे तिच्या खात्यावरती पहिल्यांदा तिने एकत्रित डॉक्युमेंट गोळा केलेत, पहिल्यांदा ती बँकेत गेली आहे, पहिल्यांदाच नवऱ्यासोबत तिचं अकाउंट नाही तर स्वतःचं अकाउंट आहे ज्यामध्ये थेट सरकारमधून तिच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत. आणि हे राजकारणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होतं आहे. 2,40,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. आर्थिक साक्षरता या निमित्तानं झाली आहे. ज्या महिलेचं कधीच बँकेत खातं नव्हतं तिचं बँकेत खातं आणि सरकारमधून थेट पैसे तिच्या खात्यात जमा होतात. त्याच्यामुळे या योजना आहेत त्या आर्थिक दुर्बल घटकासाठी. त्याच्या कुठेही संबंध जोडून केवळ या योजनेला बदनाम करण्याचा एकच एक कलमी कार्यक्रम हा विरोधकांकडे राहिलेला आहे, कारण की त्यांना भीती वाटते. महिला ह्या अत्यंत प्रामाणिक असतात. 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देताना जो लाल रंग असतो, जो रक्ताचा रंग असतो, तो सृजनतेचा रंग असतो, तोच तिच्या प्रामाणिकपणाचा असतो. आणि म्हणून केवळ या योजनेला बदनाम करण्यासाठी ज्या पद्धतीने विरोधक प्रत्येक वेळेस हा संबंध जोडतात, पण महाराष्ट्रातल्या महिला सुज्ञ आहेत, त्या या सगळ्या तिन्ही भावांशी पाठीशी ठामपणे उभ्या राहतील आणि मतदान करतील. धन्यवाद. तुम्ही दोघंही जण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. मला फक्त ते लाडकी बहीण योजनेबद्दल एकच मुद्दा मांडायचा. एकदम मला काय त्या योजनेला विरोध नाही आहे किंवा काही नाही आहे, पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण पण एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे, सगळे आलो आहे. आपले आई वडील आपलं शिक्षण होईपर्यंत, आपलं कॉलेज होईपर्यंत आपल्याला पॉकेट मनी देतात, पैसे देतात, पण आपण आयुष्यभर त्यांच्याकडनं पॉकेट मनी आणि पैसे घेऊन नाही ना. एक पिरियड येतो त्यावेळेला आपण आपल्याला वडील म्हणतात, अरे काय आयुष्यभर मी दिलेल्या पैशांवर जगणार आहेस का? स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार आहेस? हे आपल्याला बोलतात. म्हणजे हाच संस्कार आपल्याला घरातनं लहानपणापासून मिळालेला आहे. मला असं वाटतं ठीक आहे, आता तुम्ही देताय लाडकी बहीण योजनेला पैसे, पण त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने एक कार्यक्रम सरकारने आखला पाहिजे. आयुष्यभर लाडकी बहिणीच्या सपोर्टवर त्यांनी राहिलं नाही पाहिजे. त्यांना सक्षम करण्याची योजना काय आहे ह्याच्याबद्दल पण सरकारने विचार केला पाहिजे. हे माझं सजेशन आहे म्हणा किंवा माझं मत आहे म्हणा किंवा माझी भावना आहे. धन्यवाद. तुम्ही दोघं या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपला वेळ कमी आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हेमालीकडे जाऊया पुढच्या कार्यक्रमासाठी. खूप खूप धन्यवाद तुम्हा तिघांचे.